ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या 150 जागांवर एकमत तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। मुंबईच्या जागा वाटप 2017च्या सूत्रानुसार नको, शिंदेंच्या शिवसेनेचं मत असल्याची सूत्रांची माहिती। बंडखोरी झालेल्या ठिकाणी भाजपनं दावा केल्याची देखील माहिती समोर। तुम्ही निवडणुकीमध्ये फक्त कमळाची काळजी करा, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी करू, अंबरनाथमधील सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। अंजनगाव सुर्जेमध्ये आज उपमुख्यमंत्री शिंदेंचा रोड शो। 16 तारखेला विजयाचे फटाके फुटणार, शिंदेंना विश्वास। नवाब मलिकांच्या राष्ट्रवादीशी आमचा संबंध नाही, नवाब मलिक सोडून दुसऱ्या नेत्यावर मुंबईची जबाबदारी टाकल्यास राष्ट्रवादीचं स्वागत, अमित साटम यांच्याकडनं स्पष्ट। महायुतीमध्ये कसं लढता येईल याचा विचार सुरू, मलिकांशिवाय चर्चा करायची असेल तर मी करेन, पुणे पिंपरी चिंचवड वगळता इतर पालिकेच्या जागांसाठी चर्चा करणार, तटकरेंची माहिती। ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको, युती केल्यास भाजपचं नुकसान होईल, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यासाठी इच्छुक, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न, सूत्रांची माहिती। संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। हॉटेल तेजयश हे प्रकाश शिंदेंच्या मालकीचंच, सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं, सुषमा अंधारेंचा दावा। अंधारेंकडनं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याची देखील मागणी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न, 48 तासात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरं जा, शंभूराज देसाई यांचा अंधारेंना इशारा। सुषमा अंधारे यांच्या लढ्याला माझं समर्थन, ठाण्यामध्ये शिंदे राहत असलेल्या परिसरात अनेक डान्स बार, कारवाई झालीच पाहिजे, अंजली दमानी यांचा आरोप। मुंडे शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा, सूत्रांची माहिती। मुंडेंच्या विरोधात अंजली दमानी सुद्धा बावनकुळेंना भेटल्या। अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक, उद्या हायकोर्टात दिलासा न मिळाल्यास अजित पवार फडणवीसांकडे कोकाटेंचा राजीनामा सुपूर्द करणार, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटे यांची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडनं मान्य, कोकाटेंजवळची खाती आता अजित पवारांकडे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। तपोवनातील 1800 झाडांच्या तोडी विरोधामध्ये याचिका, हायकोर्टाची राज्य सरकारसह नाशिक आणि महापालिका ट्री अथॉरिटीला नोटीस, 14 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश। सोनं 200 तर चांदी 1000 रुपयांनी महागली, जीएसटीसह सोनं 1,36,000 प्रतितोळा तर चांदी 2,06,000 रुपयांवर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।